माध्यमांमध्ये करप्शन आलं. काय झालं की आतापर्यंत असं होतं की आपण जर बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू झाली तर त्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचा उद्देश मेजर काय होता, तो सोशल होता आणि सोशल रिझन्सनी ड्राईव्ह केलेले वर्तमानपत्र असं त्याचं स्वरूप होतं. पुढे ते कमर्शियलाइज होत गेलं. आता प्रॉब्लेम असा झालाय की आपण एका विशिष्ट कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड मध्ये आहोत की आपल्याला कळत नाही की हे सोशल माध्यम आहे की याच्यातून व्यवसाय पण करायचा आहे. तर आपण आता मान्य करायला पाहिजे की हा व्यवसाय सुद्धा आहे आणि हे जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही की हा व्यवसाय आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातलं व्हेरिएशन क्लिअरली तुमच्या मनात क्लिअर होत नाही आणि मग तिथे लोक कन्फ्यूज होत जातात. आणि मग काय होतं, मग त्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी माध्यमांमध्ये भ्रष्टाचार व्हायला लागला. ही जी व्यवस्थेची 3 चाकं आहेत म्हणजे ब्युरोक्रेसी, पॉलिटिशियन्स, त्यातलं तिसरं आणि सगळ्यात मला वाटतं याच प्रोसेसमध्ये जसं आपण भ्रष्टाचाराच्या विषयात शिव्या देताना अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना शिव्या देतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पत्रकार सुद्धा त्याला जबाबदार आहे. आणि तिथे करप्शन सुरू झाल्यामुळे माध्यमं बदलतात असं लोकांना वाटतं. मुळात माध्यमांमध्ये कुठलाही बदल होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे.